भाजप खासदार निशिकांत दुबेंना महाराष्ट्राशी पंगा घेणं महागात पडलंय। निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्राचं नाव ऐकताच कार्यक्रमातून काढता पाय घेतला। संसदरत्न पुरस्कारासाठी निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र सदनामध्ये येणं टाळल्याचं दिसून आलंय। मराठीच्या वादावर काँग्रेस खासदारांनी त्यांना जाब विचारला होता। महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना खिंडीत गाठलं आणि संसदेच्या लॉबीमध्ये धारेवर धरलं। त्यानंतर महाराष्ट्र सदनाकडे दुबेंनी पाठ फिरवली असल्याचं म्हटलं जातंय। दरम्यान भाजपचे खासदार रवी किशन यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। भाऊ, मराठी मध्ये मी सिनेमा केला है। महाराष्ट्र बॉम्बे जब हुआ करता था त्यावेळी पारसी आणि कोली सगळे कम्युनिटी असतात। मेरे पापा माझे वडील गेले होते 1946 मध्ये तिकडे। तो भोजपुरी समाज, आंध्रा तमिल समाज, आसमी समाज, राजस्थानी समाज, मध्य प्रदेश से, उत्तर प्रदेश से, बिहार से सगड़े तिकड़े गेले। सबने खून पसीना निकाला। सबने उस बॉम्बे जो अब मुंबई है उसको बनाया। सगड़े हम लोग एक ही साथ भाई बहन की तरह रहते हैं, साथ हैं। अब ये चुनाव बीत जाएगा, ये सारी चीजें भी बीत जाएगी। मोटा चुनाव है, चुनावचा बजेट पण मोठा है। आणखी एक मोठी बातमी आहे। शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्याकडे 500 एकर जमीन असल्याचा कथित आरोप केला होता। त्यानंतर राजू शेट्टींनी राजेश क्षीरसागर यांना चॅलेंज दिलंय। ती सर्व संपत्ती बक्षीसपत्राद्वारे तुमच्या नावावर करण्यास मी बिंदू चौकात आलोय। त्या जागेचे कागदपत्र घेऊन या, मी ती जमीन तुमच्या नावावर करण्यास तयार आहे, असं चॅलेंज राजू शेट्टींनी दिलेलं आहे आणि कोल्हापुरातील बिंदू चौकात ते दाखल झाले होते। माझं आयुष्य हे कायम उघड्या पुस्तकाप्रमाणे मी उघडं ठेवलेलं आहे, कुणालाही बघण्यासाठी उपलब्ध केलेलं आहे। लोकांनी मला, मी काय नाक्यावर अडवून कोणाकडनं पैसे घेऊन संपत्ती गोळा केलेली नाही। मी माझी गाडी सुद्धा लोकांनी आता 2022ला लोकवर्गणी घेऊन दिलेली आहे। आणि मग असं असताना लोकांनी मला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला असताना मला गैरमार्गाने पैसा कमवायचं काही कारणच नाही। आणि तसा मला कमवायचा असता तर माझे अनेक सहकारी ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने मला जाता आला असतं। परंतु माझी लढाई ही सत्तेसाठी नाही, तर माझी लढाई सत्यासाठी आहे। आणि सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं होता। रस्त्यावरती पडलेले खड्डे, वाहतुकीची कोंडी आणि अगदी थोड्याच पावसात साचणारं पाणी अशा एक ना अनेक समस्यांचा वेढा पडलेल्या हिंजवडीमधल्या विविध परिसरांची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पाहणी केली आहे। आणि यावेळी हिंजवडीमध्ये असलेल्या सगळ्या समस्यांमुळे आपलं वाटोळं झालंय, IT पार्क बाहेर चाललंय, या शब्दात अजित पवारांनी संताप व्यक्त केला। त्यासोबत विकास कामांच्या आड कुणी येणार असेल तर गुन्हे दाखल करा असे थेट आदेशच त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेत। आपलं वाटोळं झालं, IT पार्क बाहेर चाललंय, अजित पवारांचा संताप। हिंजवडीतल्या समस्यांवरून दादा संतापले। आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं। सकाळी सकाळी पुण्याच्या हिंजवडी दौऱ्यावर आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हा संताप। असू द्या साहेब, आम्ही धरणं करताना मंदिरात जातात। पुण्यातल्या हिंजवडीतील अनेक समस्यांवरून अजित पवारांनी उद्वेग व्यक्त केला। राज्याचं IT हब अशी पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधील हिंजवडीची ओळख। अनेक IT कंपन्या या हिंजवडीत आहेत। मात्र रस्त्याची दुरावस्था, खड्ड्यांचं साम्राज्य, यातून होणारी वाहतूक कोंडीचं ग्रहण या हिंजवडीला लागलंय। यावरूनच अजित पवारांनी संताप व्यक्त केला। आपलं वाटोळं झालं, आपली हिंजवडीची सगळे IT पार्क चाललं बाहेर। माझ्या पुण्यातनं, महाराष्ट्रातनं बाहेर काही तुम्हाला पडलेलं नाहीये। बेंगलोरला, हैदराबादला कशाला मी सकाळी 6ला येऊन इथं बघतोय? ह्याच्यामुळेच बघतोय, मला कळत नाही, माझी लोक नाही, परंतु ते केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही। काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसात हिंजवडीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। जणू काही वॉटर पार्क निर्माण झाल्याचं दिसून येत होतं। पाणी साचण्याच्या या समस्येवरून अजित पवारांनी विकासकांना सुनावलंय। बघितलं बसेस किती पाण्यात गेल्या होत्या, पैसा तुम्ही कमवणार, आमच्या राज्याच्या
हिंजवडीतील रस्ता रुंदीकरणासारख्या कामात अडथळा आणणाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचनाही अजित पवारांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या. आपलं असं ठरलंय की कुणी मध्ये आलं की 353 दाखल करू. कुणीही असलं, अजित पवार जरी मध्ये आला तर 353 करा म्हटलं. बाकीचं कुणाचं ठेवायचं नाही, पण 353 पण लावायचं, कारण त्याशिवाय हे काम होणार नाही. नाहीतर प्रत्येक जण काहीतरी माझं हे करा माझं ते करा असं सुरू होईल. ते आपल्याला होऊन द्यायचं नाही. एकदा संपूर्ण कामच करून टाकायचं. दरम्यान हिंजवडीचा विकास करताना स्थानिकांना आणि ग्रामस्थांना विचारात घ्यावं, अन्यथा आंदोलन केलं जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. थोडंफार जे फुटपाथवर अतिक्रमण असेल ते काढण्यास आमचा काही विरोध नाही, पण तो 30 मीटर असताना प्रपोज 36 किंवा 45 असं करून विनाकारण 30 मीटर सोडून 36ला मार्किंग करायचं आणि आहे त्या स्ट्रक्चरला बाधा आणायची, हे योग्य नाही. 3 लाख कोटी रुपये महिन्याला वर्षाला शासनाला इन्कम महसूल जातोय. हे कशामुळे जातोय? आम्ही त्याग केला, आम्ही शेतकऱ्यांनी संपूर्ण सगळ्या त्यागामुळे जातोय ना. आणि एवढं त्याग करून जर आज तुम्ही आमच्या घरांच्या वरती वरवंटा फिरवणार असेल तर ते आम्हाला योग्य नाही. जे कोणी लोक आहेत ते सगळे समाधान व्यक्त करतायत, परंतु ते म्हणतायत हे शेवटपर्यंत पूर्ण होईपर्यंत ह्याचं सातत्य टिकवा, आणि तशा प्रकारचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. आम्ही अनेक वर्ष राजकारण करतोय, आम्हाला कोणाला वाऱ्यावर सोडून चालणार नाही. विविध समस्यांमुळे हिंजवडीतील IT पार्कमधील कंपन्या राज्याबाहेर जात असल्याचं अजित पवारांनी व्यक्त केलेल्या वक्तव्याचा धागा पकडत विरोधकांनी महायुतीला घेरलंय. भाजप कुठेतरी दादांची कोंडी करतंय का? विकासाची कोंडी करतंय का? त्यांचे आमदार त्यांचे मंत्री ज्या ज्या भागातून प्रतिनिधित्व करतात त्या भागाला मुद्दामून भाजपकडनं दुर्लक्ष केलं जातंय का? पण भाजपला मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही या नेत्यांच्या परिसरामध्ये नाही तर मतदारसंघाला नाही तर ज्या विभागामध्ये ते आहेत त्याला तुम्ही दुर्लक्ष करत असला नाही तर कुरगुड्या करत असला, त्यात मात्र नुकसान हे गरिबाचं त्या ठिकाणी होत आहे. हिंजवडीत अनेक IT कंपन्या आहेत. या IT कंपन्यांसाठी लागणाऱ्या मूलभूत सोयी सुविधा मिळत नसतील तर ती गोष्ट महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यासाठी खचितच योग्य नाही. या सर्व पार्श्वभूमीवर स्थानिकांना विश्वासात घेऊन हिंजवडीचा योग्य विकास करून अधिकाधिक उद्योग आणि IT कंपन्या इथं येतील अशा पद्धतीच्या सुविधा निर्माण करण्याचं मोठं आव्हान पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि पर्यायानं राज्य सरकारसमोर आहे, हे मात्र नक्की. गोविंद वाकडेसह न्यूज 18 लोकमत, हिंजवडी, पुणे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या 381 शाळांमधील 603 गळक्या आणि पडक्या शाळांचा प्रश्न आता ऐरणीवरती आलाय. ऊसतोड मजूर आणि गोरगरिबांचं विद्यार्थी शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावं लागतंय. बाहेरून रंगरंगोटी केलेल्या शाळांचे आतलं धक्कादायक वास्तव एखादी दुर्घटना घडल्यावर शासनाला जाग येणार का, असा सवाल आता पालक विचारतायत. बीड तालुक्यातील वांगी गावातील गळक्या आणि पडक्या शाळेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी. ऊसतोड मजुरांच्या आणि गोरगरिबांचे विद्यार्थी शिकणारी जी जिल्हा परिषदेची शाळा आहे, त्या बीड जिल्ह्यातील जवळपास 381 शाळेमधील 600 वर्ग खोल्या पावसामध्ये गळत आहेत, विशेषतः मोडकळीस आलेल्या आहेत. मी समोर दाखवतोय अशा पद्धतीने या भिंतीला देखील तडे गेलेले आहेत आणि या ठिकाणी धोकादायक असलेल्या इमारतीमध्ये हे चिमुकले जे आहेत ते शिक्षण घेताना आपल्याला पाहायला मिळतात. ही जी लहान लहान मुलं आहेत या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतात आणि मोठं होण्याचं देखील स्वप्न पाहत आहेत. मात्र दुसरीकडे जर बघितलं तर या शाळेमध्ये पाऊस आल्यानंतर प्रत्येक जो इतर जे विद्यार्थी आहेत त्यांना दुसऱ्या वर्गामध्ये शिफ्ट करावं लागतं. समोर पाहतोय जे शैक्षणिक साहित्य आहे ते देखील या ठिकाणी भिजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. इथं डिजिटल शाळेच्या अनुषंगाने ज्या स्क्रीन दिलेलं आहे त्याचबरोबर इतर जे काही साहित्य आहे डिजिटल साहित्य ते देखील या ठिकाणी खराब झालेलं आहे. आणि एकंदरीत जर बघितलं तर या शाळेच्या संदर्भामध्ये अनेक वेळा पाठपुरावा करूनही शासन प्रशासन याच्याकडे कुठलंही लक्ष देत नाही. याचे पत्रे जे आहेत ते पत्रे देखील झिजलेले आहेत, तर भिंतीला देखील तडे गेलेले आहेत. त्यामुळे नेमकं इथं विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं की न पाठवायचं असा देखील प्रश्न उपस्थित होतो. समोर आपण या ठिकाणी पाहतोय आळस हा सर्व सद्गुणाने झाकून टाकणारा गंज आहे. त्याच पद्धतीने इथल्या शासन व्यवस्थेला देखील खूप मोठा गंज जडलेला आहे. आणि ह्या ज्या शाळा आहेत या शाळेच्या संदर्भामध्ये दुरुस्तीच्या संदर्भात कुठलाही उपाययोजना केली जात नाही. आता इथलचं जे प्रशासन आहे त्यांनी एकंदरीत या ज्या मोडकळीस आलेल्या बीड जिल्ह्यातील तब्बल ज्या 381 शाळा आहेत त्या शाळेला निधी देणार कधी आणि या गोरगरिबांचं जिल्हा परिषद शाळेतलं शिक्षण यांना सुखकर पद्धतीने घेता येणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, वांगी.